कसे आहात तुम्ही? मजेत ना? आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल. तर एकदम मस्त गरमागरम इडल्या बनवते आहे आणि इकडे घेतलेलं आहे चटणी बनवायला. तर खोबरे, डाळ आणि मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसंच आलं लसूण पेस्ट वापरते. आलं लसूण जे आहे ते नॉर्मली नाही यूज करत आहे मी, सध्या पेस्टच यूज करते. आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर इथे मिक्सरमधून काढून मस्तपैकी तडका जिरा मोहरीचा टाकलेला आहे. तर एकदम छान अशी चटणी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. खूप छान आणि टेस्टी लागते. आणि मिरचीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि दुसरं असं की माझ्या ज्या इडल्या आहेत त्या तुम्हाला असं वाटत असेल खूप काळसर झालेल्या आहेत किंवा डल झालेल्या आहेत, तर ते तसं वाटू शकतं तुम्हाला. कारण की मी याच्यामध्ये 5 डाळी मिक्स करून भिजत घातलेल्या असतात. त्यामुळे माझं प्रमाण जे आहे ते 3 तांदळाच्या वाटीवरती 2 तांदूळ जे आहे वाट्या मी घालते. म्हणजे 3 आणि 3 6 वाट्यांचं तांदूळ घेतलं तर 2 वाटी 1 उडदाची डाळ असते त्यात. आणि बाकीच्या 1 वाटीमध्ये सगळ्या 5 डाळी मिक्स असतात. त्याच्या पद्धतीने मी घेते. आणि इथे माझी थाळी जी आहे ती रेडी झालेली आहे. सांबार जे आहे ते झटपट वरण उरलेलं होतं त्याचंच बनवलेलं आहे, जस्ट चिंच, गूळ आणि सांबार मसाला घालून. बाकी नंतर मग भांडी आवरून घेतलेली आहेत, भांडी घासते आहे. आणि मस्तपैकी ओटा जो आहे तो आवरून घेतलेला आहे. आणि झटपट असं आपल्या इडल्या जे आहेत ते होतात आणि खाऊनही झालेले आहेत. दुसरं असं की आज काम झालेले आहे जेवणाचे. ते आता रात्री पण आम्ही कदाचित तेच रिपीट करू, नाही तर दुसऱ्या दिवशीचं तुम्हाला क्लिप दाखवणार आहे. तर त्यामध्ये मी एक स्पेशल डिश बनवत आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवत आहे. तर तुम्ही नक्की बघा, मला आवडेलच. आणि इथे माझी भांडी जी आहे ती मस्तपैकी घासून झालेली आहेत. घ्यायची कामं काही संपत नाही. तर झाला ढिगभर भांडे घासून, पोटाही आवरून झालेला आहे. तर ही स्पेशल जी भाकरी आहे ती केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी घातलेला आहे बीटाचा ज्यूस. कारण बीट जे आहे ते भरपूर आणलं होतं घरामध्ये. आणि मग इथे केलेली आहे तोंडलीची भाजी, थोडीशी रसरशीत एकदम पण नाही, पण असं रसाळ बनवलेली. तर बीटाची भाकरी तुम्हाला स्पेशली एकदम मस्त लागते, तुम्ही नक्की करून बघा. आणि मी जी केली होती ती ज्वारीच्या पिठाची बनवलेली होती. आणि इकडे मी चूल मांडलेली आहे. तर चुलीवरती मी एकदम अट्टास करून, इथे उन्हाळ्याचं एकदम गरम होत होतं तरी पण मला जाम करावंसं वाटत होतं, त्याच्यामुळे मग मी घेतलेलं आहे करायला. तर चूल मांडलेली आहे, त्याच्यावरती कढई ठेवून जिरे मोहरीची फोडणी, कांदा, टोमॅटो, गाजर असं सगळं जे आहे ते, बटाटासुद्धा घातलेला आहे मी त्याच्यामध्ये. तर माझं जे आहे असं सगळ्या भाज्या मिक्स करून खिचडी बनवत आहे मी. तर तांदूळ आणि मुगाची डाळ जी आहे ती मस्तपैकी 4-5 वेळा धुवून घेतलेली होती, तर ती मी ते घातलेली आहे. तर पाणी भरपूर लागलेलं आहे चुलीवरती म्हणजे खिचडी बनवताना. तर भरपूर असं पाणी वापरून आपली खिचडी जी आहे ती तयार होती. तर खूप गरम होत होतं आणि बसायलाही तिथे काही नाही आहे, त्याच्यामुळे मग मी स्टूल छोटासा आणला होता, तर त्याच्यावरच बसलेले. आणि प्रचंड घामाच्या धारा लागलेल्या. असं वाटलं की उगाचच करायला घेतलेलं आहे पण कंप्लीट करायचं होतं मला काही करून. त्यामुळे खिचडी जी आहे ती करायला घेतलेली, ती पूर्ण होईपर्यंत मी हलले नाही तिथून. तर आपली खिचडी जी आहे ती तयार आहे. तुम्हाला जर का खिचडी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.